महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील वेवजे येथील लोकभारती संस्थेच्या भारतीय अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी एक हृदयद्रावक घटनेनं खळबळ उडाली आहे। शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर अवघ्या काही वेळातच एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। शर्यत पूर्ण केल्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे या मुलीचा जीव गेल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येते। तर या घटनेमुळे सीमावर्ती भागातील उंबरगाव आणि तलासरी तालुक्यात शोककळा पसरली आहे। सध्या जिल्हाभरातील शाळांमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचा हंगाम सुरू आहे। विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची आवड लागावी आणि त्यांच्यातील कलागुणांना क्रीडागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धांचं आयोजन केलं जातं। शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी सोरठवाडा येथील भारतीय अकादमीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेमध्ये 10वी इयत्तेमध्ये शिक्षण घेणाऱ्या उंबरगाव येथील रोशनी गोस्वामी या विद्यार्थिनीने मोठ्या हिमतीने धावत 3रा क्रमांक मिळवला। मात्र विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळानं तिच्यावर झडप घातली। शर्यत संपल्यानंतर तिला प्रचंड धाप लागली होती। श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ती मैदानात खाली बसली आणि काही क्षणातच बेशुद्ध पडली। शाळेने तिला तातडीने जवळच्या गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात हलवलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय। स्पर्धेसाठी शाळेनं घोलवड पोलिसांकडून बंदोबस्त मागवला असून यावेळी पोलीस कर्मचारी घटनास्थळी होते। या घटनेनंतर या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। वेवजी येथील घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे, तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अशा घटना रोखण्यासाठी शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेऊन स्पर्धांमध्ये सहभागी करण्याची गरज व्यक्त होते। तर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सध्या स्पर्धांचा धडाका सुरू असला तरी या नियोजनातील त्रुटी आता विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू लागल्यात। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कोणताही पूर्वसराव करून न घेता त्यांना थेट मॅरेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये उतरवलं जात आहे। विद्यार्थ्यांना योग्य सराव नसल्यामुळे चक्कर येणं, बेशुद्ध पडणं आणि हृदयविकारासारखे गंभीर धोके निर्माण होत आहेत। तसेच स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे किंवा त्यांची क्षमता तपासणी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे। कडक उन्हामध्ये होणारं आयोजन, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय आणि अनेकदा उपाशीपोटी स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी यामुळे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत मैदानावर प्रथमोपचार, डॉक्टर किंवा रुग्णवाहिकेची कोणतीही सक्षम व्यवस्था शाळांकडून ठेवली जात नाहीये। केवळ औपचारिकतेसाठी स्पर्धांचं आयोजन न करता शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची जबाबदारी गांभीर्याने घेण्याची गरज झाली आहे। तर मुलीला त्रास झाल्यानंतर आमच्या शाळेच्या महिला शिक्षकांनी तिला उपचार देण्याचे प्रयत्न केले, पण फरक पडला नाही। मॅडमच्या कारमधून तिला उंबरगाव येथील डॉक्टर लोखंडे आणि नंतर एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले। तिथून उंबरगाव येथील रेफरल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय, असं भारतीय अकॅडमी स्कूलच्या प्राचार्य राकेश शर्मा यांनी सांगितलंय। तर माझ्या मुलीला काहीही झालं नव्हतं। ती सकाळी नियमित वेळेवर उठली, घरामध्ये स्वयंपाक केला आणि भावाला जेवणाचा डबा दिला। ती स्वतः नाश्ता केल्यानंतर तिनं माझ्या पाया पडलं आणि मला म्हणाली, मम्मी मी मॅरेथॉनला जाते, मला आशीर्वाद दे, मला खूप पुढे जायचं आहे। आणि त्यानंतर दुपारी मला शाळेकडून माझ्या मुलीच्या मृत्यूची दुःखद बातमी देण्यात आली आहे। तर अशी प्रतिक्रिया मृत विद्यार्थिनीची आई सुनीताबेन गोस्वामी यांनी दिली आहे। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।